23 व 24 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होणारा हिंगोली दौरा रद्द. जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे शिवसेना उभाटा यांची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत शिवसेना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधताना माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 23 व 24 फेब्रुवारी रोजी होणारा नियोजित दौरा रद्द झाल्याचे सांगितले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की सरकारने मराठा आरक्षणामध्ये समाजाला फसविले असून मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन पुढचे आंदोलन निश्चित केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा 23 व 24 फेब्रुवारी रोजीचा दौरा रद्द केला असल्याचे सांगितले. पुढे बोलताना थोरात म्हणाले की लवकरच पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून हिंगोली, नांदेड, परभणी दौरा करणार आहेत. दौरा निश्चित होताच कळविण्यात येईल असे ते म्हणाले. पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वृत्त. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं अधिवेशन बोलावलं होतं आणि मराठा समाजाला दिलेला शब्द शासनानं पाळला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं आहे. सरळ शासनानं मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती राजकीय कार्यक्रम घेणं पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना योग्य वाटलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून 23 आणि 24चा दौरा हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. आगामी आंदोलनाच्या नंतर आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे निश्चितपणे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा करतील आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं, जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं जनतेशी विचार करतील.